नमस्ते प्रिय विद्यार्थियों, हम छठी कक्षा का पहला पाठ संरचक रेखाएं, इस पाठ के बारे में हम अध्ययन जानकारी प्राप्त किए थे। तो आज हम क्या करेंगे, आगे के भाग अभ्यास करेंगे। हागाದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು 6ನೇ ವರ್ಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮೊದಲನೇ ಪಾಠ ಸಂರಚಕ ರೇಖಾಯಿ. ಆ ರೇಖಾಯಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ರೇಖಾಯಿಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ 1 ರಿಂದ 9. ಇನ್ನ ಎರಡನೇ ಪುಟದಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತಹ संरचक रेखाएं देखो और लिखो। हालांकि देखो और लिखो इस अभ्यास में जो संरचक रेखाएं दी गई है, इन संरचक रेखाओं को हमें आज अभ्यास करना है। तो आड़ी रेखा है, खड़ी रेखा है, तिरछी रेखा, आधा गोल, पूर्ण गोल और गोल, ऐसे संरचक रेखाएं आते हैं। इन संरचक रेखाओं से हमें अक्षरों का अभ्यास करना है। तो हम शुरू करेंगे संरचक रेखाओं का पाठ का आगे का भाग. हागाದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ. ಪಾಠ 1 संरचक रेखाएं. संरचक रेखाएं में दूसरे भाग है अभ्यास देखो और लिखो. देखो और लिखो. तो दी गई संरचक रेखाओं को हमें ध्यान से देखना है. क्या करना है, दी गई संरचक रेखाओं को हमें अभ्यास में दी है, तो किताब में है, तो आप भी देखिए. तो क्या है, संरचक रेखाओं है. तो संरचक रेखाओं को हमें ध्यान से देखकर और फिर हमें क्या करना है, लिखना है. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಈ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳನ್ನು ನಾವು ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡಿ ಅವುಗಳನ್ನು ಹೆಂಗೆ ಬರಿಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ पहला संरचक रेखाएं ये है आड़ी रेखा 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ये है पहला संरचक रेखाएं. तो इन संरचक रेखाओं से हमें अक्षरों का अभ्यास करना है और इन रेखाओं को हम कहते हैं आड़ी रेखा. और दूसरी है 1 2 3 1 2 3. ये है खड़ी रेखा. तो हम अभ्यास कर रहे हैं आज रेखाओं. तो इन रेखाओं को हम कहते हैं खड़ी रेखा. ये है आड़ी रेखा और दूसरी है खड़ी रेखा. और नंबर तीसरी है तिरछी रेखा. तिरछी रेखा 1 2 3 1 2 3. और इन रेखाओं को हम कहते हैं तिरछी रेखा. अड्ड ಗೆರೆಗಳು. ಹೌದಾ, ಇದು ಅಡ್ಡಗೆರೆ, ಉದ್ದಗೆರೆ, ನಾವು ಕ್ರಾಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಇವುಗಳನ್ನ ನಾವು ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ತಿರ್ಚಿ ರೇಖೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು ನೋಡಿ. ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥ 4ನೇ ಸಂರಚಕ ರೇಖಾಯಿ. ಸಂರಚಕ ರೇಖಾವು ಇವುಗಳನ್ನ ಯಾಕೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ರೇಖೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು बच्चों अक्षरों की लिखावट से पूर्व हमें क्या करना है, इन संरचक रेखाओं का अभ्यास करना है. तो आगे का संरचक रेखाएं हैं, ये भी है तिरछी रेखा 2 3 1 2 3 1 2 3. ये है तिरछी रेखा. संरचक रेखाओं में से अगले संरचक रेखाएं हैं तिरछी रेखा. और फिर इसके बाद जो है आधा गोल, ऐसे 3 लिखिए. नंबर 5 का संरचक रेखाएं हैं आधा गोल. तो हमें इन रेखाओं को देखकर, इन रेखाओं के सहायता से
हमें क्या करना है, अक्षरों का अभ्यास करना है। और ये है आधा गोल संरचक रेखाएं। ये है आड़ी रेखा संरचक रेखाएं, ये है खड़ी रेखा संरचक रेखाएं, और ये है तिरछी रेखा, और ये भी है तिरछी रेखा, और ये है आधा गोल संरचक रेखाएं। और इसके बाद जो और एक रेखाएं आते हैं वो भी है आधा गोल। 1 2 3, 1 2 3। इन रेखाओं को ध्यान से देखिए और आप भी किताब में पेंसिल से लिखवाइए और फिर इन संरचक रेखाओं को ध्यान से देखकर इन संरचक रेखाओं की सहायता से हमें अक्षरों का अभ्यास करना है। ये है संरचक रेखाएं और इन रेखाओं को सहायता से हम अभ्यास करते हैं। ये है ಇಲ್ಲಿ ಈ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅಕ್ಷರವನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಅ ಬರೆದಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇದರ ಮುಖಾಂತರ ಇನ್ನೊಂದು ಅಕ್ಷರ ನಾವು ಆ ಈ ರೀತಿ ಬರಿತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಇನ್ನ ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು ಏನು ಬರ್ದಿವಲ್ಲ, ಈ ಎಲ್ಲಾ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಈ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳನ್ನು ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇವು ದೇಖೋ ಔರ್ ಲಿಖೋ ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತಹ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು. ಇನ್ನು ಇದ್ರ ಮುಂದಿನ ಇನ್ನು ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು ಅದಾವ. अर्धचक्राकार संरचक रेखे, आगे का संरचक रेखाएं हैं अर्ध चंद्राकार, चंद्रबिंदु जैसे संरचक रेखाएं। इन्हें 1 2 3 4 5 6। वैसे ही और एक बार फिर से हमें रेखाएं लिखना है और तीसरी बार 1 2 3 4 5 6 नंबर 7 का संरचक रेखाएं हैं। वैसे भी आगे भी है पूर्ण आधा गोल संरचक रेखाएं। ऐसे आते हैं 1 2 3 नंबर 8 का संरचक रेखाएं पूर्ण आधा गोल। इन्हें चंद्रबिंदु संरचक रेखाएं और यह पूर्ण आधा गोल संरचक रेखाएं। ये भी 6 बार लिखिए। इन संरचक रेखाओं की सहायता से अक्षर, शब्द और वाक्य का हमें अभ्यास करना है। ये है पूर्ण आधा गोल संरचक रेखाएं। और नंबर 9 का संरचक रेखाएं है, ये भी है पूर्ण आधा गोल। 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6। ये है पूर्ण आधा गोल संरचक रेखाएं। और इस अभ्यास में संरचक रेखाओं इस अभ्यास में जो अंतिम संरचक रेखा है पूर्ण गोल। नंबर 10 का संरचक रेखाएं हैं पूर्ण गोल। 2 3 4 5 6। ಹಾಗಾದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಈ ಒಂದು ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ರೇಖೆಯಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಒಂದು ಸಂರಚಕ ರೇಖೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪೂರ್ಣ ಗೋಲಾಕಾರದ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅಭ್ಯಾಸದ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಮುಂದೆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಹೆಂಗೆ ಬರಿಬೇಕು, ಆ ಅಕ್ಷರಗಳ ಮೇಲೆ ನಾವು ಬಾಣ್ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನ ಹಾಕಿ ಅದರಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳ ಬರವಣಿಗೆ ಹೆಂಗಾಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಶಿರೋರೇಖೆಯನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ. ಬಾಣ್ ಚಿಹ್ನೆ ಅನ್ನಕ ನಾವು ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಶಿರೋರೇಖಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಬರೆದ ಆ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಆಗ್ಯದ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಶಿರೋರೇಖೆಗಳ ಮುಖಾಂತರ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡೋದನ್ನ ನಾವು ಮುಂದಿನ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು
ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನ ಬರಿತಾ ಹೋಗಿ. ಜೊತೆಗೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಿಸ್ ಪೆನ್ಸಿಲ್ನಿಂದ ಆ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳ ಮೇಲೆ ತಿದ್ದಿ ಅವುಗಳನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಬರೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವು, ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಬರ್ತದ ಅನ್ನೋದನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮುಂದಿನ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳನ್ನು ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ, ಸಂರಚಕ ರೇಖೆಗಳನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇನ್ನು ಮತ್ತೆ ಮತ್ತೊಂದು ಪಾಠದೊಂದಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಧನ್ಯವಾದಗಳು.